पावसाळ्यामध्ये हिरव्या चादरीमध्ये उठून दिसणारं माझं कोकणातलं गाव. झाडे लावा, झाडे जगवा, त्यासोबत आपला पर्यावरण देखील वाचवा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मंडळी, महाराष्ट्रातल्या गावोगावी शहरी भागामध्ये पावसाला सुरुवात झालेलीच आहे. उन्हाळ्यातील उकाडा आता पावसातल्या थंड वातावरणामध्ये बदलला गेलाय. बळीराजा सुकावलाय आणि त्याचबरोबर आमच्या तळ कोकणातील चाकरमानी पहिल्या पावसामध्ये निघाले थेट आपापल्या गावी. कोण वाळातले कुर्ले म्हणा, चढणीचे मासे पकडण्यासाठी. पण पहिल्या पावसात गावी जाऊन अजून कोणकोणती ऍक्टिव्हिटी करता येतात ज्याने आपल्याला निसर्ग वाचवता येतो, निसर्गाला एक साथ देऊ शकतो, अशा बरेच ऍक्टिव्हिटी आहेत ज्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. मुंबई ठिकाणी सुद्धा पाऊस पडतोय. आज थोडी विश्रांती घेतली आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ते म्हणजे नारळाचं झाड, ज्याला मी माड बोलतो. आज मी आणि बाबा गावी चाललो आहोत आणि आमच्यासोबत हे माड देखील येणार, कारण गावी जाऊन लावायचं आहे भाई. गावी जाण्यासाठी तयारी सुरूच आहे. आज शुक्रवार. आता पावसामध्ये मच्छीचं प्रमाण कमी, त्यामुळे आम्ही हे सुकी मच्छी करतो, ज्याला सुकटा म्हणतात. आणि सुकी मच्छी पिठी, भात, भाकरी, चपाती असेल नंबर 1. होस्पेट एक्सप्रेस. आमचं सकाळी सामान पूर्णपणे तयार आणि आपलं माड. समोरची हॉस्पेट ट्रेन आधी जायची गदगपर्यंत, आता गदग नंतर एक्सटेंड केली हॉस्पेट. आणि ह्या ट्रेनचा रेक शेअर होतो मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस सोबत. समोर ट्रेन बघा, जनरल डबा लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस. बेसुमार गर्दी आहे, बेसुमार. 12133 मंगलोर एक्सप्रेस. जरा गर्दी बघूया ट्रेनला किती आहे. अरे तौबा तौबा तौबा. पुढचा डबा खुलतो CSMTला. तौबा 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 तौबा. फुल पॅक. दरवाजा बनकून ठेवलाय. पण मला टेन्शन नाही, आज मस्तपैकी कन्फर्म तिकीट आहे माझी स्लीपरवाली. ट्रेन तर भाई फुल पॅकच आहे. स्लीपर डबे पण आणि जनरल तर काय विचारच नका. ॲक्च्युली मी खाली झोपलोय कारण माझी RAC सीट आहे, RAC 71. ताकाला दिली बसायला. म्हटलं बस आरामात मस्तपैकी मी पण आता झोपतो. उद्या भेटू सकाळी थेट. सर्वांना शुभरात्री. ट्रेनमधील रात्रीचा प्रवास पूर्ण झाला आणि डोळे उघडताच हिरव्या चादरीने सजलेली तळ कोकणातील गावे दिसली. कोण पेरणी करताना, कोण ज्वात धरताना, तर कोणी लोट्यावर बसून गरम गरम पेस पिताना. बरोबर सकाळी 7 वाजता पोचलो आमच्या कणकवलीला. प्रत्येक चाकरमानीला आपल्या गावच्या घरी जाण्यासाठी धावपळ होत होती. पावसाचा अंदाज घेत आम्ही सुद्धा रिक्षा पकडून गावच्या घरी पोचलो. या दरम्यानचा प्रवास म्हणजे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. बायगो माझी सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती. गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. गावच्या घरात जाऊन आराम करावा, पण त्याआधी ही कामे नक्कीच करावी. वळय, लोटो, रूममध्ये झाडू मारून न्हाणीतल्या गरम पाण्याची मजेशीर आंघोळ केली आणि तेवढ्यातच पावसाच्या सरी ऐकू आल्या.
पावसाची विश्रांती झाली आणि खयच्या कवलासून पाणी येता ती बघूची येळ येली. पण मी मात्र घरातलो आकार म्हणजेच देवारो पुजून घेतलंय. तुळशीकडे फूल ठेवून नमस्कार करून आमचं गावचं प्रवास सुखाचं सुखरूप झालो अशी प्रार्थना केलंय आणि मग मस्तपैकी गरम गरम चायचो घोट घेतलंय. यात वाहतो प्रेमाच्या या माणसांचे गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. आज आयतवार म्हणजे मावळा खायचा दिवस. बाजारामध्ये चढणीचे मासे घेऊन गरम गरम उसळपुरीचा पुरेपूर लाभ घेतला. पहिल्या पावसानंतर कोकणातल्या गावी जाण्यासाठी कारणे असंख्य, पण आमचे मुख्य कारण ते म्हणजे झाडे लावणे. दरवर्षीप्रमाणे 1 ते 2 नारळाचे माड आम्ही हमखास लावतो. कोण काजू लावतो, कोण आंब्याचे बिया, मिरची, वांगी, पडवळ, कारली, तवसा इत्यादी काही. झाडे लावण्याची कामं सुरू होतीच तोवर घराकडे बरको म्हणजे रसाळ फणस इलो आणल्यानी हो. आणि मग जो काय ताव मारलो तो शब्दांच्या पलीकडे. आहा हा वा, काय वातावरण झालंय. पावसाने थोडीफार विश्रांती घेऊन आम्हाला फिरायला मोकळा केला आहे. आधी आपण लिंगेश्वराचे दर्शन करून घेऊ. हर हर महादेव. झाडे लावा, झाडे जगवा, त्यासोबत आपला पर्यावरण देखील वाचवा. मंडळी, कोकणामध्ये पहिला पाऊस पडला की चाकरमान्यांचं स्वप्न काय असतं की तिकीट काढायची, आपल्या गावी निघून यायचं. का? कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये 2 क्षण अनुभवायचे असतात, 2 क्षण घालवायचे असतात. आणि त्यासोबत आपला कोकणातला अल्पहार म्हणजे फणस, चढणीचे मासे, व्हाळातले कुर्ले, निसर्गाने मिळवून दिलेलं आम्हाला हे स्वर्गसुख आम्ही अनुभवतोच आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी नारळाची माडा लावली होती, काजूच्या बागा लावल्या होत्या. तर आमची सुद्धा ही जबाबदारी आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला, म्हणजे आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे जे सुख आहे, स्वर्गसुख, ते त्यांना देखील अनुभवता आला पाहिजे. आणि हो, तुम्हा सर्वांची माफी मागतो कारण मी ट्रेनचा प्रवास थोडा कमी दाखवला, कारण ट्रेनमध्ये काल इतकी गर्दी होती आणि मला झोप पण येत होती. म्हटलं गपचूपणे झोपूया, कणकवलीला उतरा काय ते पुढे बघूया. पण कसलं काय, तिथे पण थोडा पाऊस पडत होता. पटकन रिक्षा पकडली आणि घरी आलो. कणकवली ते माझं गाव मसदे मालवण, म्हणजे मसदे गाव, तालुका मालवण, अंतर एकूण 25 किलोमीटर. रिक्षेसाठी 500 ते 700 रुपये घेतात. तशी आम्हाला 8:30ची एसटी होती, 8 का 8:30ची मसुरे, पण सामान होतं म्हटलं रिक्षाने जाऊ. आणि रिक्षाचे असं आहे की रेट 1.25. पण शेवटी आपली माणसं आहेत, आपण बार्गेनिंग करून काहीतरी कमी करू शकतो. का माहिती का? कारण आपण ह्यांना नजरअंदाज केलं तर पुढे अशी सिच्युएशन येईल की बाहेरचे लोक येऊन आपल्याला सेवा देतील आणि आपली माणसं कुठे असतील याचा आपण विचार केला पाहिजे. मगाशी आम्ही 2 माड लावली खाली आमच्या आग्रामध्ये, जिथे फणस येतो तिथेच त्या ठिकाणी लावले. मला ॲक्च्युली अजून लावायची झाडं ही अशी सफेदवाली म्हणा ही असतात, काही टेन्शन नाही. सोनचाफ्याचा रोप मला लावायचा आमच्या घरासमोर. आणि ही वाली देखील नंबर 1. फणस खाऊन झालो, मस्तपैकी जिरवण्यासाठी पुन्हा एकदा झाडं लावलो आणि सकाळपासून सुरू असलेली कामे दुपारी सरली. आता जेवणाचं बेत, मस्तपैकी माशाचा सार, फ्राय मच्छी, भात, आंबो आणि चपाती. पावसाळ्यामध्ये हिरव्या चादरीमध्ये उठून दिसणारं माझं कोकणातलं गाव, ज्या ठिकाणी आपण आलो आहोत, मामाचं गाव. आमच्या गावातील घरे एकदम खालच्या पट्ट्यामध्ये, मेन रोड नजीक. आणि ह्यांची गावे म्हणजे डोंगराळ भागात, संपूर्ण डोंगर डोंगर डोंगर. डोंगरावरती गेलो तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण उठून दिसेल. आता खरं त्याने ड्रोन कॅमेरा पाहिजे होता, पण डोंट वरी. आणि हो, आपले 1 लाख सबस्क्राईबर होत आले. माहिती आहेत ना किती पाहिजे होण्यासाठी? 2000. तर भाई, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्याने करून घ्या. आणि अशी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. 24 तास पाण्याचा पुरवठा करणारे पाटातलं पाणी
इथं कुठून जमिनीतून आता पाईप लावलेत, त्यामुळे टेन्शन नाही. जरा मोठा पाऊस पडला की हा संपूर्ण गोल आउट ऑफ कंट्रोल होतो पाणी बाहेर पडताना. किती माडत बघा, 1 2 3 4 5. कोणाला पाहिजे असतील घेऊन जावा. या मंडळी न्याहारी करायला, आणि आज बघा न्याहारी करण्यासाठी काय आहे, गरमागरम मस्तपैकी बनवलेला लहानांपासून मोठ्यांना आवडणारा आपला लाडका फोडणीचा भात, ज्याला इंग्लिशमध्ये काही लोक फ्राईड राईस देखील म्हणतात, पण आमच्यामध्ये मात्र फोडणीचा भात, मसाला भात. तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतो असा फोडणीचा भात मस्तपैकी मसाला टाकून बनवलेला नक्कीच कमेंट करा, आणि तुम्ही सुद्धा खायला या. आमच्या या ठिकाणी महारोष्णींना पुतळ्याची प्राप्ती झाली. मग त्या पुतळ्याच्या आजोळी वर्षातून एकदा राखण दिली जाते. सर्वांना माहितीच असेल की मिरग करतात, गावात मिरग करतात, तर मिरगाची राखण आणि ही राखण यात फरक काय. तळ कोकणात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली की आठवता 7 जून म्हणजे मिरगाचा दिवस. मिरगाची राखण देवची हा म्हणून प्रत्येक कोकणवासी कामाक लागता. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की कोकणातला शेतकरी बंधू आपल्या शेतात जाऊन तिथल्या देवतेला भक्तिभावाने हाक मारतो. ठराविक ठिकाणी नारळ वाढून त्याचा मानपण देऊन यावर्षी बा देवा महाराजा धान्य चांगलं येऊन दे असा धडधडीत गाराने घालतो. मग आपल्या घरी दिवसा ढवळ्या गोड जेवणाचा बेत आखून आपल्या देवघराला आणि तुळशीसमोर वाढी ठेवली जाते, अर्थातच नैवेद्य. आणि संध्याकाळी पाहुणे सोहळ्यांसोबत तिखट जेवणाचा बेत म्हणजे सागोती वडे केले जाते. ही झाली मिरगाची राखण. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल अजून डिटेलमध्ये नक्कीच कमेंट करून सांगू शकता. तर आता बघूया दुसरी राखण, जी माहेरवाशिनींना पुत्रप्राप्ती झाली की माहेरी द्यावी लागते. त्या जागेवरचा जो राखणदार आहे त्याला त्याचे मानपण देऊन सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. आणि अशा प्रकारे आम्ही कुटुंबीयसुद्धा माझ्या आजोळी जाऊन राखणीचा कोंबो देत असतो. काहींना वेगळं वाटत असेल, पण पूर्वीपासूनच पिढ्यानपिढ्या रीतिरिवाज सुरू आहे. रात्रीचो पडणारो धो धो, मुसळधार पाऊस, चुलीवर बनणारो गावठी कोंबड्याचा रस्सो, जेवणासाठी लागणारी कुड्याची पाने, हा 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 आजचा बेत म्हणजे नाद खुळा. या अशा प्रकारांनी होते तरी काय, 4 माणसे एकत्र येतात, कारण जेवणाचा आनंद गप्पांसोबत दुप्पट होऊन जातो. सध्या आमच्या गावी पाऊस पडतच आहे. वाळातले कुर्ले, चढणीचे मासे मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करून नक्कीच शेअर करा. नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करू शकता. भेटूया पावसाळ्यातील माझ्या कोकणातल्या गावी भाग 2 मध्ये.